आता आम्ही आज निघालो आहे उज्जैन, महेश्वर या आणि महाकाल या ट्रिपसाठी। तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे। आम्ही चौधरी यात्रा कंपनीकडनं चाललेलो आहे। आता आमची बस निघाली आहे आणि पहाटे आम्ही महेश्वरला पोहोचलो। महेश्वरचा नर्मदा घाट बघा किती सुंदर, नितळ पाणी, खूप सुंदर घाट आहे। इथे आम्ही सर्वांनी स्नान केले। सर्व खूप सुंदर वातावरणात आम्ही त्याचा आस्वाद घेतला। गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर सर्वांनी नंतर आम्ही दत्तधामकडे वळालो। बघा हे दत्तधाम आहे, महेश्वरमध्ये दत्तधाम आहे। हे या दत्तधामचा हा मेन गेट आहे। बघा आपण तिकडे चाललेलो आहे, दत्तधामचं गेट आहे हे। या गेटमध्ये आपण एंट्री करतो आहे। खूप छान परिसर आहे, आपण मध्ये चाललेलो आहोत। हा सगळा दत्तधामचा हा पूर्ण परिसर खूप सुंदर, शांत, निवांत आहे। इथे आमच्या आजी, आई, बहीण सगळे चाललेले आहे। हे दत्तधाममध्ये गाय आहे, गाईचं खूप सुंदर रूप दिसतं आहे। आजूबाजूला छोटी छोटी कुत्री पण आहे तिथे। आता आपण दत्तधाममध्ये एंट्री करतो आहे। तिथे भजन चालू आहे। हे बघा दत्तधाममध्ये खूप सुंदर वातावरण आहे। भजनचा आवाज चालू आहे, भजन चालू आहे, आरती चालू आहे। तिथे मी एंट्री केली। नंतर हे बघा आमच्या एंट्री गेटवरती आमचा फर्स्ट फोटो होता हा। हे बघा दत्तधाममध्ये श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती। नंतर आम्ही गुफेत गेलो, खाली गुफा आहे छोटीशी, त्या गुफेत एंट्री केली। खूप सुंदर आहे, तिथं शिवपिंड आहे। गुफा खूप मध्ये आहे। जातानाही तोच रस्ता होता आणि येतानाही तोच, तर मग आम्हाला जास्ती असा व्हिडिओ जसं पाहिजे तसा काढता नाही आला। नंतर आम्ही पुन्हा रिक्षाने आम्ही आता अहिल्या होळकरांकडे, अहिल्या होळकर वाडा, अहिल्याबाई होळकर त्यांच्या वाड्यात एंट्री केली। हे बघा अहिल्याबाई होळकरांचा हा वाडा आम्ही एंट्री केली। आम्ही रिक्षा करून तिथे गेलो, शेअरिंग रिक्षा होती। नंतर आता हे बघा हे मेन गेट आहे। हा अहिल्याबाई होळकरांचा वाड्याचं मेन गेट आहे। इथे बघा वरती लिहिलेलं आहे आणि इथून आम्ही एंट्री केली। हा वाडा खूप सुंदर पुरातन वाडा आहे। इथे अहिल्याबाई होळकरांची गादी आहे। आपण आतमध्ये जात आहोत। आतमध्ये तुम्हाला सर्व काही दिसते। हे बघा मोठी मूर्ती आहे अहिल्याबाई होळकरांची। आम्ही त्यांना नमन केलं, नमस्कार केला आणि मग तिथून पुढे आम्ही मध्ये वाडा बघण्यास निघालो। वाडा खूप छान आहे। ही मूर्ती अक्षर साक्षात असं वाटत होतं की आपण अहिल्याबाईंचे दर्शन घेत आहोत। खूप सुंदर मूर्ती आहे। त्यांनी सगळं शिवकालीन जेवढे आहेत शिव मंदिर तेवढ्यांचा उद्धार त्यांनी केलेला आहे। हे बघा अहिल्याबाई होळकरांची ही पालखी आहे। या पालखीतनं त्या येत जात होत्या। हा मध्ये जाण्याचा रस्ता आहे, त्यांचा वाडा बघतोय आपण। हा वाडा आहे, हे मेन मध्ये जाण्याचं गेट आहे। सुंदर हा वाडा, तिथे सगळं जुन्या वस्तू त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत। ही छोटंसं त्यांचं शॉवर टाईप असं होतं, तिथे कृष्णाची मूर्ती होती। नंतर हा वाडा, इथं त्यांची पंचायत भरवायच्या, तिथं ते न्यायनिवाडा करायच्या। ही त्यांची गादी आहे। ह्या गादी त्यांनी जपून ठेवलेली आहे पुरातन, आणि इथे त्यांच्या त्या काही मूर्त्या आहेत ज्या त्यांची पूजा अर्चना करायच्या। हे त्यांचं पूर्ण जिथं लेखणी असायची त्यांची, आता ही त्यांची पालखी आहे, त्याच्यातनं त्या येत जा करायच्या। हा सुंदर वाड्याचं तुम्हाला दर्शन घडतं आहे। महेश्वरला हा अहिल्याबाई होळकरांचा वाडा खूप सुंदर आहे। इथं त्यांचं देवपूजाघर आहे, त्याचं त्यांनी फोटो वगैरे आपल्याला काढून दिले नाहीत। बाहेरूनच आम्ही त्याचं दर्शन घेतलं, फोटो वगैरे त्यांनी घेऊ दिले नाहीत। जतन केलेलं आहे सोन्याचं 40 किलोचा त्यांच्याकडे देवारा आहे, तिथे खूप सुंदर आहे, जतन केलेलं आहे त्यांनी। हा वाड्याचा सगळा आजूबाजूचा परिसर आहे। तिथे नंतर आम्ही तिथे दुकान होते, आम्ही लिंबू सरबत पिला, लिंबू सरबत घेतलं। हे बघा माझी आई, बहीण, मी सर्व आम्ही मस्त लिंबू सरबत घेतलं, स्वतःला थंड केलं, थोडं ऊन होतं। नंतर बाहेरचा परिसर खूप छान आहे। अहिल्याबाई होळकरांचा बाहेरचा जो परिसर आहे ना, तो वाराणसीसारखा आहे, म्हणजे दिसताना तो वाराणसीसारखा दिसतो। तिथे मंदिर पण आहे, काशी विश्वेश्वराचं पण मंदिर त्यांनी बांधलेलं आहे तिथे। हे बघा हा
पूर्ण बाहेरचा परिसर आहे. अहिल्याबाई होळकरांच्या तिथला महेश्वरचा बाहेरचा परिसर आहे. तिथे आम्ही मज्जा केली, काही गाणी गायली, डान्स केला. आईने बहिणीने पण खूप सुंदर तिथे आम्ही रील्स वगैरे बनवले, छान डान्स केला. माझा पण रील बनला, आई बहिणीचा पण रील बनला. खूप सुंदर झालेलं आहे. आणि हे जे आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांनी बांधलं आहे. तशी त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचे उद्धार केलेला आहे अहिल्याबाईंनी. तर त्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी काशी विश्वेश्वराचं हे मंदिर बांधलेलं आहे. बघा, त्याचं दर्शन आपण घेत आहोत. हा नंदी आहे. मध्ये गेल्यानंतर ते होम आहे. नंतर पुढे जाऊन मंदिराचं पण तुम्हाला दर्शन होतं. ते जास्ती फोटो काढू देत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही हळूच कॅमेरा फिरवत होतो. त्यामुळे थोडंसं कॅमेरा पण हल्ला गेला आहे आमचा. आणि हे बघा, ही काशी विश्वेश्वराची पिंड आहे तिथं. नंतर हे तिथं राम, लक्ष्मण, सीता, बरंच काही. इथे छोटंसं आणखीन एक दुसरं मंदिर पण आहे. त्या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. सगळा परिसर खूप छान आम्ही अनुभवला. आमचा फर्स्ट डेचं आमची महेश्वर ट्रिप ही खूप सुंदर झाली आणि छान आम्ही तिथला अनुभव घेतला. खूप आनंद मिळाला, खूप फ्रेश वाटलं. उज्जैनला गेला की तुम्ही महेश्वरला जा. महेश्वरमध्ये तुम्हाला खूप काही बघण्यासारखं आहे. महेश्वरची साडी सुद्धा प्रसिद्ध आहे. आमचे रिक्षावाले, ते आमच्याबरोबरचे शेअरिंगवाले वाट बघत होते आमची. नंतर आम्ही रिक्षाने परत लँड करत आहे. पुन्हा आमच्या मेन स्टॉपवर गेलो. तिथून पुढे आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुढचा प्रवास आम्ही घेत असताना आमचे हे जे छोटे छोटे फोटो आम्ही टाकलेले आहेत, ते सगळे महेश्वर भवनाचे फोटो आहेत. हे तुम्ही बघू शकता. सगळे आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. धन्यवाद. आता आम्ही महेश्वरहून ओंकारेश्वरकडे निघालेलो आहे. रस्त्यात सुंदर आपला निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. नंतर आम्ही महेश्वरहून ओंकारेश्वरच्या बस स्टँडला आम्हाला थांबवलं. तिथून आम्हाला त्यांनी रिक्षा करायला लावली. आम्ही सगळे प्रवासी रिक्षाने आता ओंकारेश्वर मंदिराकडे प्रस्थान केलेलं आहे. आमची रिक्षा पण खूप छान होती. मस्त राधे राधे नाव होतं त्याच्यावरती आणि राधे किशोरी बरोबर. आणि मग नंतर आम्ही तिथून मग आता निघालो. तर मुलांना आईने विचारलं कसं जायचं, झुल्यावरनं जायचं की बोटिंगने. तर मग आम्ही बोटिंग चूज केली. मग बोटिंगने आम्ही निघालो. मग त्यांनी आम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवला, स्तूप दाखवला शंकराचार्य, गुरु शंकराचार्यांचा. नंतर त्यांनी आम्हाला हळूच पुढे घेऊन गेले. ओंकारेश्वरचं मंदिर हे ओमच्या आकाराचं आहे आणि पाण्यात आहे. तर ते तसं आम्हाला फिरवतात. हे बोटिंगमध्ये आम्ही बोटिंग चूज केली होती. परी म्हणून बोटिंग होती आमची, परी 2. त्याच्यात आम्ही बसून मस्त बोटिंगला गेलो. मग आम्हाला त्याने स्तूप दाखवल्यानंतर आम्हाला त्याने तिथे ओंकारेश्वरमधला तो त्यांनी डॅम दाखवला. नंतर आम्हाला त्रिवेणी संगम दाखवला. तिथे त्रिवेणी संगमावर आम्ही तिथलं पाणी पण घेतलं. खूप छान आम्हाला तो अनुभव होता. बोटिंग करत असताना आम्हाला खूप सुंदर वाटत होतं. आणि नंतर हे बघा, हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. हा गुरु शंकराचार्यांचा स्तूप आहे. आम्ही तिथून नंतर मग त्यांनी बोटिंग आम्हाला खाली उतरवलं आणि मग आम्ही लाईनमध्ये लागलो. अगदी आजी, आई, बहीण आम्ही सगळे, आम्हाला जे जे आजूबाजूचा परिसर दिसत होता ते आम्ही टिपत होतो. मंदिरात जाताना शंभू शंकर, ओम नमः शिवाय सगळं जप करत होतो. रस्त्याने आम्हाला जे मध्ये जाताना जे आम्हाला काही दिसत होतं ते आम्ही टिपत चाललेलो होतो. गर्दी भयंकर होती आणि 3रा सोमवार होता. 3ऱ्या सोमवारचा आम्ही मंदिरात आम्हाला दर्शन मिळालं. ओंकारेश्वरचं किती आम्ही नशिबाने. बघा, आमचं ओंकारेश्वरचं दर्शन खूप सुंदर झालं. ओंकारेश्वरची पिंड आणि हा बाहेरचा खूप सुंदर परिसर आहे आणि पाण्यामध्ये उभा केलेला आहे तो. तिथला आनंद अनुभव आमच्यासाठी अप्रतिम होता. भगवान श्री शंकराचं श्रावण मासमध्ये दर्शन घेणं हे आमचं भाग्यच होतं. आमचं कुटुंब पूर्ण दर्शनासाठी आनंदित होतो. आम्ही खूप आनंद घेतला, रिटर्नलाही घेतला. आम्ही बोटिंगमध्ये खूप असा आनंदाने बहरत होतो. आजूबाजूचा परिसर बघत होतो. आमची दर्शन रांग पण खूप मोठी होती. आम्हाला जवळजवळ 4 तास आम्हाला दर्शनाला लागले. ते पूर्ण राऊंड करत दर्शन देतात
आणि खूप छान झालं. नंतर आम्ही तिथून दर्शन झाल्यानंतर मार्लेश्वरला दर्शनाला जावं लागतं. मग मामलेश्वरला आम्ही गेलो. मामलेश्वरचंही दर्शन आम्ही घेतलं. तिथली आम्हाला संध्याकाळची आरती मिळाली. नंतर जाताना आम्ही आईस्क्रीम खाल्ली. हा पूल आहे ओंकारेश्वर टू मामलेश्वर जाण्याचा, त्याचाही आम्ही आनंद घेतला. झुला पूल म्हणतात त्याला. आणि खूप